आता स्ट्राईकला असेल ते प्रदीप, गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सलील पाटील. खोदून काढलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आशिष मिश्रा काय फलंदाजी केली, काय बॅकअप दिलाय आणि फलंदाज बाद होतोय तो नचिकेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आशिष मिश्रा यांचा. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडला आणि फेकला. आणि कॅमेरामॅन संस्कार पण काय तरी त्याची भूमिका आहे. क्रिकेट खेळतो, कॅमेरामॅन करतो, सर्व गोष्टी त्याने पूर्ण केल्या आजपर्यंत. ही आवड आहे क्रिकेटची आणि क्रिकेटवर असलेलं त्याचा प्रचंड प्रेम हे तुम्हाला दिसतंय संस्कारांच्या माध्यमातून. बाबू नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये जातील. चोळेगाव संघाचे, चोळेगावातून बिलॉंग करतात आणि नेहमीच विस्फोटक फलंदाज म्हणून बाबू यांची ख्याती राहिली. आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. चोळेगावातून नेहमीच खेळताना सलामीला येतात आणि यावेळी थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालंय. 2 डाऊन मध्ये आलेत. प्रदीप यांनी चेंडू खेचून काढला होता पण काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे आशिष मिश्रा यांच्या मार्फत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आशिष मिश्रा हे तैनात होते. अलंत कार्पेट चेंडू त्यांनी गॅदर केला आणि थेट गोलंदाजाच्या हातात तो चेंडू फेकला आणि नॉस्ट्रिंग एंडला एस्ट्रेशने फलंदाज होता तो धावचीत. आणि यावेळी खेचून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल, 1 पेक्षा जास्ती धाव मिळणार नाही. 1 ने आता संघाची आणि वैयक्तिक अशी पहिली धाव कंप्लीट केली ती बाबू यांनी. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत पहिली धाव आली. बिग फाईट होणार यामध्ये शंका नाहीये कारण दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. डोंबिवली परिसरातील खेळाडू आहेत. YCC संघ रेल्वे मैदान आणि भागशाळा मैदान म्हटलं तर पूर्णपणे आक्रमक असतो, भारी असतो आणि जड पारडं असतं. या संघाचं नेहमीच जड पारडं असतं कारण चांगली फटकेबाजी करतात, चांगली गोलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं करतात. यावेळी क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय. क्षेत्ररक्षण तैनात केलंय ते मिड विकेट आणि डीप मिड विकेट या 2 भागामध्ये तुम्हाला 2 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑफ रिजन पूर्णपणे खुली करण्यात आली. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 1च्या व्यतिरिक्त जास्ती धावा मिळणार नाहीत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आतापर्यंत 2 चेंडू झाले ते 4. मॅच बॉल आलेला आहे. मॅच चेंडू आलेला आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचा षटक आहे आणि एकच षटक पॉवर प्लेचा असतं. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका तुम्हाला मारावाच लागेल, प्रहार करावा लागेल. पण सलील पाटील तेवढेच चालाक गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू वारंवार त्याच पद्धतीने चेंडू हाताळतात. त्यांना माहिती आहे मागे डिक्लेअर झोन आहे, किती धावा मारल्या तरी एकच धाव मिळेल. 1 ने धाव संख्या वाढते. धावसंख्या झाली आता 3. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 2 मिळालेत. 2 आहेत का? 1 आहे. 1 आहे. 1 आहे. एकच आहे. 3-3 धावसंख्या 3. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. शॉर्ट पिच आहे. यावेळी दिशा बदलले. चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. आणि यावेळी बाबू यांनी स्वतःला थोडंसं स्ट्रेच केलं, थोडेसे मागे आले. त्यांना माहिती वारंवार सलील पाटील शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू हाताळतात. यावेळी फ्रंट फूट वरून हा शॉट खेळले आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. धावा मिळाल्या 6 आणि या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता तब्बल 9 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 गडीच्या मोबदल्यात 2 गडी बाद झाले मला वाटतं आतापर्यंत आणि धावसंख्या झाली ती 9. विजय पवार कालच तुम्ही पाहिलं यंगस्टर चषक देवगड या स्पर्धेमध्ये खेळत होते. स्पर्णिका 11 या संघामधून चांगली फलंदाजी केली पण दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि स्पर्णिका 11 हा संघ या स्पर्धेतून बाद झाला. आणि तसेच विजय पवार 10 तासाची ट्रॅव्हलिंग करत सकाळी 10 वाजता थेट डोंबिवलीत पोहोचले आणि त्यानंतर आता मैदानामध्ये इन ॲक्शन तुम्ही पाहू शकतात. विजय पवार यांना काल रात्री तुम्ही पाहिलं देवगडमध्ये यंगस्टर चषक देवगड
हा चषक ते खेळत होते आणि त्यानंतर आता आले ते जय मसोबा चषक 2025. स्ट्राईकला प्रदीप गोलंदाज ते यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुढे येऊन खेळलाय दुर्गेश चेंडूच्या खाली येतील पण दुर्गेशला बीट करत चेंडू डोक्यावरून फ्लाय होत जातोय सीमा रेषा पार षटकार. आणि प्रदीप यांना मी आधीच म्हटलं होतं विराट कोहली सारखी तुम्हाला इनिंग करावी लागेल आणि त्याच पद्धतीने हा चेंडू खेचून काढलाय चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. धावसंख्या झाली 15. खोलवरमध्ये या चेंडू तुषार पाटील चेंडूच्या खाली येतील आणि आज सुंदर असा झेल पकडलाय तुषार पाटील यांनी. थोडे लेझी होते त्यानंतर आक्रमक झाले 3 ते 4 पावलं धावत केले आणि एक चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय तो प्रदीप. तिसरा क्रमांकावर तिसरा फलंदाज बाद. 15 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद ॲशले. ॲशले काय नाव आहे बघा ॲशले. मला वाटतं ख्रिश्चन समाजातील असतील अशी नावं आपण प्रामुख्याने ख्रिश्चन समाजात पाहतो. ॲशले काय झेल पकडलाय तुषार पाटील यांनी. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित असते आपल्याला पाहायला मिळतंय. आत्ताच लेदरचा सामना खेळले लेदरमध्ये वैयक्तिक 40 धावा कुठून काढल्या बदलापूरमध्ये. आम्ही लाईव्ह ॲक्शनमध्ये त्यांना पाहत होतो. तिथून आता थेट या सामन्यामध्ये स्लॉक स्वीप केलाय क्षेत्ररक्षक करण बाने चेंडूच्या खाली येतील झेल होईन का. चांगला प्रयत्न केलाय आणि झेल सुद्धा कॅरी केलाय करण बाने यांनी आणि फलंदाज बाद होतोय तो ॲशले. धक्का क्रमांक लागलाय तो 4था राधे 11 डोंबिवली या संघाला. आल्या आल्या चेंडू उडवला होता पण काय सुरेख झेल पकडलाय आडिवली संघाचा. करण भाने या खेळाडूने न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते अवधूत पाचपुते. करण बाने आडिवली संघातील अजून एक खेळाडू विजय पवार. करण बाने आडिवली संघातून नेहमीच बिलॉंग करतात आणि चांगली कामगिरी सुद्धा राहिली या दोन खेळाडूंची. पहिल्या चेंडूवर विजय पवार यांच्या षटकार घेतला त्यानंतर कमबॅक केला पलट वार केला विजय पवार यांनी. लागोपाठच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केले. आता हॅट्रिक वर आहे ऑन हॅट्रिक चान्स आहे या स्पर्धेत. अजूनही एकही हॅट्रिक झालेली नाही. आम्हाला पाहायला पण आवडेल की पहिली हॅट्रिक जर झाली तर. पण फलंदाज तेवढेच चतुर फलंदाज तुम्ही पाहू शकतात. अवधूत पाचपुते 40+ क्रिकेट सातत्याने खेळतात. ओपन क्रिकेट खेळलेत. कोलवरपदे चेंडू हलक्या त्या आसाने ड्राईव्ह केला. मिश्रा चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अवधूत यांनी काय केलं बघा चांगला चेंडू हाताळला सॉफ्ट हँडने खेळले. एक धाव केली कारण त्यांना माहिती आहे हॅट्रिक गेली तर प्रेशर आपल्यावर येईल त्यामुळे सॉफ्ट हँडने चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या सुद्धा वाढवली. धावसंख्या झाली आता 16. स्ट्राईकला आहेत ते बाबू. एक षटकाराच्या सहाय्याने चांगली कामगिरी केली बाबूने आतापर्यंत. स्लोवर चेंडू टाकलाय फसवा चेंडू टाकलाय यावेळी अनिकेत चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 17. शेवटचा चेंडू शिल्लक लास्ट बॉल. तर या दरम्यान तुम्ही पाहू शकतात आमचे नवापाडा संघाचे अजून एक अष्टपैलू खेळाडू बंटी काटे यांचं सुद्धा इथे आगमन झालं. ते सुद्धा सामन्याचा एन्जॉय करतात. बंटी काटे तुमचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू 4 षटकांचा सामना. दुसरा षटक विजय पवार आणि हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूचे सांगता निर्धाव चेंडूच्या सांगता षटक सुद्धा समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. गडी बाद झाले ते 4 आणि याच दरम्यान आगमन होत आहे ते आम्हाला नेहमीच वाहिनी पुरस्कृत करतात. इंटरनेटची सुविधा नेहमीच पुरस्कृत करतात. असे आमचे माननीय श्री अजित मात्रे 40+ क्रिकेटचे उत्कृष्ट गोलंदाज
अजित म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. अजित म्हात्रे वेलकम आहे तुमचा. तर धन्यवाद अजित म्हात्रे. नेहमीच अवेअर ग्राउंडमध्ये सामने असतात तेव्हा अजित म्हात्रे यांची उपस्थिती असते. सामने एन्जॉय करतात ते. आणि जेव्हा जेव्हा नेटची पंच जरा सामना चालू असेल तेव्हा फोन तुम्ही वापरू नका. लाईव्ह वरून आम्हाला विनंती येते. तुमचेच सामने, तुम्ही आयोजक आहेत, तर अशा चुका थोड्या टाळाव्या. पंच यश पांचाल. ओके थँक्यू. तर बरोबर मॅचच्या दिशेने गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते अतुल भोईर. मागच्या सामन्यात 13 धावा डिपेंड केला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज स्लोअरवर चेंडू ऑफ साईडच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेचून काढलाय. वॅकंट एरिया होता. चेंडू जाईन. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. बाबू यांनी एक हाती झुंज दिली या सामन्यामध्ये. षटकार लगावला, चौकार लगावला. यावेळी लेग स्पिन टाकलेला चेंडू थोडे बॅकफुटला गेले, अप्पर कट केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लगावलेला हा सुंदर चौकार. अतुल भोईर यांच्या पहिल्या चेंडूवर वसूल केला चौकार. शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या क्षेत्रात डिक्लेअर झोन असल्याने तुम्हाला मिळतील धावा आणि धावा फक्त एक. चेंडूची मागणी जुना चेंडू देण्यात यावा. सनी स्पोर्टचे आमचे एक उपस्थितीत पाहुणे सुद्धा आले आहेत या सामन्याचा एन्जॉय करायसाठी. वेलकम आहे तुमचं सुद्धा. पहिल्या चेंडूवर अतुल भोईर यांचा खरपूस समाचार केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार लगावला अप्पर कटच्या साह्याने आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रात शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. डिक्लेअर झोन असल्या कारणाने धावा मिळतील त्या एक. आणि आता पुढील चेंडू पाहूया अतुल भोईर यांचा. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण पंचांचा इशारा येतो वाईड. आणि याच दरम्यान चोळेगावचे एक प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आमचे मित्र यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. पुढील चेंडू तेच तरार चेंडू. यावेळी गतीला वेग दिला. यावेळी चेंडूला गती दिली. प्रचंड आणि प्रचंड वेग होता. बॅकफुटला जायच्या आधी चेंडू थेट यष्टीरक्षक प्रणित यांच्या हातामध्ये विसावला. काय वेग होता या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिल्या. क्षेत्ररक्षक विजय पवार चेंडूच्या खाली येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धावाने धावसंख्या झाली आता 24. एवन पवन यांचे भाऊ तुम्ही पाहू शकता आता आमच्या मुख्य व्यासपीठावर पवन चौधरी यांचं आगमन झालंय. चोवीस धावा झालेल्या आहेत. आमचे साथी मित्र सुद्धा या सामना एन्जॉय करायला. पवन चोळेगावाचे आणबॅन शान. त्यामुळे मॅचच्या दिशेने अवधूत पाचपुते यावेळी खेचून काढलाय लॉंगाच्या क्षेत्रात आणि के चेंडूच्या खाली जातील. त्याच्या हाताला ब्रश करत चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. आणि अवधूत पाचपुते यांच्या बॅट मधून आलाय लॉंगाच्या क्षेत्रात एक उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती तब्बल 30. अतुल भोईर यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला असतील ते अवधूत यावेळी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतात. त्याचबरोबर विजय पवार चेंडूच्या खाली येतील. अचूक फेकी करायचा प्रयत्न होता आणि चेंडूने उसळी घेतली. आशुतोष तोपर्यंत बॅकअप देतील आणि बॅकअप येईपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 32. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती आता 32. आणि शेवटचं षटक.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32. शेवटचं षटक, शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलंय ते अनिकेत या गोलंदाजाला. मागच्या सामन्यात देखील सुरेख गोलंदाजी त्यांनी केली. शेवटचा षटक आहे, स्लॉग ओव्हरचा षटक आहे आणि या षटकात जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील राधे 11 डोंबिवली या संघाला. पवन आमच्यातून रजा घेतात आहे पण सामन्याचा एन्जॉय करत आहेत ते. विकेट घेतली तर या षटकामध्ये विकेट घेतली अनिकेत यांनी. तर 101 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. शनील आणि दुर्वेश यांच्यामध्ये चेंडू पडला आणि धावा झाल्यात त्या 2 धावसंख्या वाढते 34. आमचे अजून एक प्रेक्षक यांनी एक पारितोषिक जाहीर केलंय. जर गोलंदाजाने विकेट घेतली तर त्याला 101 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार. त्यांनी त्यांचं नाव जाहीर नाही केलंय कारण त्यांना सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बक्षीस बघा, तुम्ही एक हाताने मदत करता तर दुसऱ्या हाताला ती गोष्ट समजली नाही पाहिजे. असंच काहीच चित्र आम्हाला पाहायला मिळालं आणि बाबू यांनी खेचून काढलाय चेंडू. चेंडू जाईन सीमारेषा पार. करण माने यांच्या डोक्यावरून षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40 आणि 2 चेंडू झाले आतापर्यंत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. याच दरम्यान प्रदीप यांचं सुद्धा आगमन झालं इथे. काका वेलकम तुमचं या स्पर्धेसाठी. अनिकेत यांच्यावर केलेला प्रहार तुम्ही पाहू शकतात. मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार खेचला आणि सर्वात लांब अंतर आहे. रेल्वे ग्राउंड मधलं सर्वात लांब अंतर कुठलं असेल तर डीप मिड विकेट आणि त्या दिशेने हा चेंडू षटकार खेचलाय. बाबू यांची तुम्ही ताकद पाहू शकता. प्रचंड ताकद आहे बाबूमध्ये आणि चांगली फलंदाजी सुद्धा केली बाबू यांनी. शॉर्ट पिच चेंडू, तेज तरार चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव. 1ने धावसंख्या वाढते 41. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र मला वाटतं थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली. फायटिंग स्कोर तर उभा केलाय मी तर म्हणेन राधे 11 डोंबिवली या संघाने. 3 चेंडू शिल्लक आहे. काहीतरी सल्ला मसलत करत आहे बाबू आणि अवधूत कारण त्यांना माहिती आहे एखादा मोठा फटका षटकार खेचला तर आपण मॅच मध्ये कमबॅक करू. अजूनही 3 चेंडू आहेत. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने खेळला. तुषार पाटील तिथे सज्ज होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. थोडेसे फ्लंबिंग झाले ते काय करणार, दमचाक झाले. काल देवगडला होते, देवगडवरून ते 10 तासाची ट्रॅव्हलिंग केली. ट्रॅव्हलिंग करून इकडे आले. त्यानंतर सकाळी लेदर क्रिकेटची मॅच खेळली, 2020ची मॅच खेळले MCC या संघातून आणि त्यानंतर थेट रेल्वे मैदानामध्ये. म्हणजे किती दमचाक झाली या खेळाडूची तुम्ही पाहू शकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर असते ते बाबू. गोलवर मध्ये तेज तरार चेंडू होता. काय वेग होता, प्रचंड वेग होता. जर मीटर लावला असा तर मला तरी वाटतं 100च्या स्पीडने हा चेंडू टाकला असेल. टेनिस बॉल आहे, तुम्ही ज्या पद्धतीने हाताळतात तसा तो हाताळला जातो. कधी उचली देऊ शकतात, कधी यॉर्क पद्धतीने टाकू शकतात, कधी ब्लॉकर टाकू शकतात, कधी गुडलाईन टाकू शकतात, तर कधी शॉर्ट पिच टाकू शकतात. तर शेवटचा चेंडू या षटकातील पाहूया या धावा किती येतात. शॉर्ट पिच चेंडू होता. कट करायचा प्रयत्न केला. आशुतोष यष्टीरक्षण करत होते. 1 धाव. 1ने धावसंख्येवर समाधान मानावे लागले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44 नाही गेली आणि तुमचं पारितोषिक सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि अशा मान्यवरांची गरज आहे जे प्राइज लावतात त्यानंतर कुठलाच
indiansport.in या वाहिनीला संपूर्णपणे स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे ती अविनाश मात्रे आणि त्याचप्रमाणे प्रवीण चौधरी साहेब चोळेगाव यांच्याकडून आम्हाला या गोष्टी स्पॉन्सरशिपमधून आल्या. तर अर्णविले संघाचे प्रवीण शिंगे साहेब यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजचा चषक आम्हाला लाभला आहे. तर या सर्व मान्यवरांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे ज्या आत्ताचे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याचे दिवस जास्तीत जास्त मागणी होती ती पाण्याची आणि पाणी आम्हाला पूर्णपणे स्पॉन्सर केलं आहे ते आदितरा बँकवेटचे ऑनर पंकज चौधरी साहेब यांच्या मार्फत. तर ओपनिंग पेअर्स लवकर पाठवा मी विनंती करतो. YSCC ओपनिंग पेअर्स त्वरित पाठवा. ओपनिंग पेअर्स आशिष जरा लवकर पाठव. अजूनही एक सामना खेळवायचा मेगा फायनलचा सामना आहे. जर एक पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली आहे. पहिल्या षटकात जर पहिल्या 7 चेंडूवर कुठल्याही एका फलंदाजाने जर षटकार लगावला बॉल तिकडेच दिलेत. नवीन चेंडू आहेत का तिकडे? हो आहेत आहेत आहेत. तर पहिल्या षटकात जर 7 चेंडूमध्ये कधीही एक षटकार लगावला तर कुठल्याही फलंदाज नामी संधी 151 रुपयाचं रोख पारितोषिक आलं. तर 150 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं. मागच्या षटकात तुम्ही पाहिलं विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तर या वेळी पहिल्या षटकात जर विकेट षटकार लगावला तर तुम्हाला 150 रुपये देण्यात येतील. 150 रुपीज. 45 धाव्यांची गरज. स्ट्राईकला असतील ते दुर्वेश आणि नॉन स्ट्राईकला असतील ते विजय पवार उर्फ पवार. विजय पवार नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने क्रिकेट खेळलेत. आडिवली संघाकडून खेळलेत. SSCC या संघाकडून खेळलेत. आणि 6 चेंडू मध्ये जर षटकार लागला तर 150 आणि एखादा गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केले तर तुम्हाला साहेबांच्या हस्ते डायरेक्ट गुगल पे 500 रुपये करण्यात येतील आणि कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येईल 500 रुपये. तर चला आपण सामन्याला सुरुवात करू. लेट्स प्ले. गेम इज ऑन. तुम्ही पाहत आता सामना जय मशोबा चषक 2025 मधला पहिला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता फलंदाज दुर्वेश यांचा. एक धाव कंप्लीट. संघाचा अकाउंट सुद्धा ओपन झालाय 1 ने. 4 षटकांची लढत. एक मिनिट जरा थोडंसं समालोचन करून द्या आम्हाला. जे काय असेल ते आपण बघू. जो हॅट्रिक काढेल त्यांना पैसे मिळतील आणि जो कोणी षटकार मारेल त्याला 150 रुपये मिळतील. तर बक्षीस आमच्याकडे जमा झालेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय आमच्या कॉम बॉक्स मध्ये. मानवंदना देत असताना येतोय तो सुपर चौकार. चांगला फटका खेळले विजय पवार. अप्पर कट केली. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय सीमारेषे लगत. एक टप्प्याने चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. फुलर लेनचा चेंडू खेचून काढला हलक्या हाताने. कव्हरच्या क्षेत्रात डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते ॲशले. धावसंख्या झाली आता 7. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दुर्वेश आता स्ट्राईक एंडवर असते. नामी संधी दुर्वेश यांना
जर षटकार लगावला तर 150 रुपयाचा कॅश प्राइस त्यांना मिळेल. आणि खेचायचा प्रयत्न तर पूर्णपणे होता आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न सुद्धा केला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता विजय पवार यांनी हा कॉल दिला, यस हा माझा रन आहे, आणि रन सुद्धा कंप्लीट केले आणि धावा मिळाल्या त्या 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता तब्बल 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 8. सिद्धू पाटील तुम्ही पाहू शकतात, घेसरचे एक यशस्वी उद्योजक आमच्या डगआउट बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता त्यांना. आणि यावेळी ऑन साईडला खेचलाय चेंडू, जाईन 1 धावेसाठी. त्यामुळे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती आता 9. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वरती लागल्या, जाळीला लागल्या तर काय डिक्लेअर आहे का धावायचे आहेत? जाळीला लागलाय, आतमध्ये आला तर धावू नये. जाळीला लागलाय चेंडू, जाळीला. पंच किती धावा आहेत? 1-1-1. चला खेळा. 5 चेंडू 9 धावा झाल्यात. सलील पाटील तुम्ही मागे या, आता पॅनलाइज केलं जाईल. मागे या, मागे या. तुम्हाला डगआउट बॉक्स सोडून तुम्ही मनमानीने कुठे पण बसतात आहे तरी आम्ही पॅनलाइज करत नाही. चालेल चालेल, ओके ओके. 5 चेंडू 9 धावा झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता प्रदीप. आणि हा चेंडू शिल्लक आहे. जर तुम्ही षटकार मारला तर 150 मिळते, नाहीतर पारितोषिक जमा होईल. शेवटचा चेंडू विजय पवार स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली या चेंडूवर आणि 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. आणि पारितोषिक आम्ही पुन्हा आमच्या साहेबांच्या हस्ते सुपूर्द करत आहोत, कारण षटकार आला नाही. 6 चेंडूसाठीच होते या धावा. बघा साहेबांनी ATM खुला केलाय पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा ते पारितोषिक कॅरी ठेवलेलं आहे त्यांनी. पुन्हा एकदा पारितोषिक कॅरी ठेवलंय. या 6 चेंडू मध्ये सुद्धा एक षटकार आला तर 150 रुपये पुन्हा मिळतील आणि पारितोषिक पुन्हा एकदा त्यांनी कॅरी केलंय, फॉरवर्ड केलंय. तर सुवर्ण संधी तुम्हाला अजूनही आहे, तर त्याचा उपयोग करा. मान्यवर आणि साहेब यांचं नाव असेल स्वप्नील. स्वप्नील यांच्याकडून बॉलर नेम असेल ते. गोलंदाज कोण आहेत? देव. गोलंदाजी मार्कवर असतील ते देव. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या विजय पवार यांनी. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर देव. फुलटॉस चेंडू खेचून काढलाय. राहुल चेंडूच्या खाली येतील पण त्यांना बीट करत चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. आणि याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे पंच यांच्याकडून आम्हाला इशारा येतोय नो चेंडू. बिमार चेंडू असल्या कारणाने या धावा मिळतील. 1+4+1 फ्री हिट आहे. आणि जर या चेंडूवर फ्री हिटवर षटकार लगावला तर 500 रुपये. षटकार लगावला तर 150 कॅन्सल केलेत. ऐका फलंदाजांना, 150 कॅन्सल केले. तर या चेंडूवर षटकार लगावला फ्री हिटच्या चेंडूवर 150 कॅन्सल आहेत. 500 भेटते, तब्बल 500 कॅश प्राइस भेटेल. हो पाठवले. हा, तर या चेंडूवर षटकार लगावला फ्री हिटच्या चेंडूवर, फ्री हिटच्या चेंडूवर षटकार लगावला तर 500.
शॉर्ट पिच चेंडू खेचून काढलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. आता धावा किती आहेत 2. दोन धावा आहे 2 धावा. थांबा जरा. याच दरम्यान येते ती बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. लेग बाईच्या स्वरूपात आलेली ती 1 धाव. स्ट्राईक वर येतील ते आता दुर्वेश. 1 धाव भेटली ना. स्कोर सांगितलं ना. धावसंख्या झालेली आता तब्बल 12 13 18 धावसंख्या झाली होती आता 18. जिंकण्यासाठी समीकरण आम्ही तुम्हाला सांगू तोपर्यंत चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक लॉंगांच्या दिशेने तैनात होते. चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज होतोय तो बाद दुर्वेश मडवी. याच्या खेळीचा होतोय अंत आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला YSCC या संघाला. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहेत ते आशुतोष चव्हाण यांना आता चांगली खेळी करावी लागेल. समीकरण आता उरलंय ते 18 धावा झाल्यात करायच्या असतील त्या. 15 चेंडू 27 ची गरज. 15 चेंडू 27 ची गरज. स्ट्राईक एंडला असेल तर आशुतोष चव्हाण. DUPL मध्ये या फलंदाजाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. षटकार चौकार वसूल केले होते. देव पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडेसे विचलित झाले. पुन्हा एकदा नव्याने त्यांना रनअप घ्यावा लागेल. नवीन चेंडू हाताळावा लागेल. नवापाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू मोनू यांचं सुद्धा इथे आगमन झालंय आणि खेचून काढलाय. यावेळी क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली आणि एक सुरेख असा झेल पकडलाय. 4 ते 5 पावलं धावत गेले बाब्या आणि चेंडूला गॅदर करत एक उत्कृष्ट असा झेल पकडलाय आणि फलंदाज होतोय तो बाद आशुतोष चव्हाण गोल्डन डक. फलंदाज बाद होतोय तो गोल्डन डकचा शिकारी आशुतोष चव्हाण. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते विजेंद्र असतील न्यू बॅटर मैदानामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज भिवंडी परिसरातील हा खेळाडू नेहमीच चांगली फलंदाजी करतो. आक्रमक फलंदाज आहे आणि नेहमीच त्यांनी चांगली फलंदाजी केली विजेंद्र यांनी. पण पहिल्या सामन्यात गोल्डन डकचे शिकारी झाले पण यावेळी सर्व विसरून नवीन संधी त्यांना निर्माण करावी लागेल. स्ट्राईक एंडला असेल ते विजेंद्र. देव यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला आणि मला वाटतं ऑन अ हॅट्रिक वर असतील आता. हॅट्रिक चान्स आहे गोलंदाजाला. हॅट्रिक चान्स आहे संधी आहे. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण होते का पाहूयात. वारंवार संधी आल्या या स्पर्धेमध्ये आणि हॅट्रिक मध्ये असतील देव. पुढील चेंडू खेचून तक काढलाय. लिडिंग एज घेतली बॅटची. धावा मिळतील त्या 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता ती 19. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं या षटकातील. चांगला कमबॅक केलाय. षटक समाप्त आलाय का. 1 चेंडू शिल्लक आहे. पंच पहिला चेंडू नो त्यानंतर 2 त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता येते ती सिंगल. म्हणजे 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या त्या त्यांनी 7. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली 19. या षटकातील शेवटचा चेंडू देव यांनी चांगला कमबॅक केलाय. पलटवार केलाय. 2 गडी गारद केलाय. शॉर्ट पिच चेंडू विजय पवार. मोठा फटका खेळायचा होता. वारंवार बॅटची लिडिंग एज डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता सचिन यांचा.
जर डायरेक्ट हिट झाला असता तर एक चांगला फलंदाज बाद झाला असता. चान्स तर घेणार, क्रिकेट आहे, चान्स घ्यावा लागतो. कारण एखादा मोठा फलंदाज टायमावर बाद झाला तर डाव कोसळतो, खिंडार पडते डावाला. तर 2 षटकं आहेत, धावसंख्या दिली 20 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 12 चेंडू 25ची गरज, 2 षटकात 20 धावा झाल्या. आता 12 चेंडू 25ची गरज. पहिला चेंडू बिमर टाकल्यानंतर चांगला कमबॅक केला गोलंदाज देव यांनी आणि गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते आता राहुल. मागच्या सामन्यात प्रभावित गोलंदाजी केली राहुल यांनी. 2 षटकं हाताळली, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला राहुल यांनी. 2 फलंदाजांना बाद केला, 8 धावा खर्च केल्या आणि यावेळी पूर्णपणे जबाबदारी आता राहुलच्या खांद्यावर आहे. मॅच टेकिंग गोलंदाजी आहे. या गोलंदाजीवर जर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, जर इकॉनॉमिकली षटक राहिलं तर सामनामध्ये चुरस निर्माण होईल. अजूनही सामना 50-50 बॅलन्स आहे. विजय पवार सारखा आक्रमक फलंदाज अजूनही स्ट्राईक एंडवर. फुलटॉस चेंडू, जोरदार प्रहार केला, लॉंगाच्या क्षेत्रात चेंडू खेचून काढला, क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केला आणि फेकला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. आता स्ट्राईकवर असते ते लेफ्ट हँड फलंदाज विजेंद्र. भिवंडी परिसरातील सुरई या गावातून बिलॉंग करतात आणि नेहमीच आक्रमक फलंदाजी करतात सुरई या गावातून. सुरई गावातील एक विस्फोटक फलंदाजामध्ये वेले गावातून खेळतात. सुरई आणि वेले हे बाजूबाजूचीच गाव आहेत. पुढील चेंडू राहुल यांचा. स्ट्राईकला असे विजेंद्र. कोलवर पद्धतीचा चेंडू खेचून काढलाय, क्षेत्ररक्षक प्रतिपिदे तैनात होते. एकाच हातामध्ये चेंडू गॅदर केला आणि लेफ्ट हँडने थ्रो केला. ज्या हाताने चेंडू त्यांनी पकडला त्याच हाताने त्यांनी चेंडू फेकला. म्हणजे अटीतटीच्या सामन्यामध्ये संघाला गरज आहे 10 बॉल आणि 23 धावा. 10 चेंडू 23ची गरज. माहिती मिळाली, साहेबांनी पारितोषिक लावलं. त्या साहेबांचं समालोचन सुद्धा तुम्ही आता ऐकलं. या चेंडूवर जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता विजय पवार यांचा. क्षेत्ररक्षक तैनात होते अक्षय तायडे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वप्नील यांची माहिती आवाज तुम्ही ऐकलात. आता वळूया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा राहुल गोंधळच्या मार्कवर सज्ज. शॉर्ट पिच चेंडू खेचून तर काढलाय, धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त. एक डिक्लेअर झोन आहे तर चेंडू द्यावा त्वरित, बाहेरच आहे चेंडू. आता धावसंख्या हवी होती 9 चेंडू 22ची गरज. 9 चेंडू 22ची गरज. समीकरण हळूहळू थोडासा मागडा होताना दिसत आहे. मोठे फटके मारावे लागते. विजेंद्र यांच्याकडे ती क्षमता आहे, विजय पवार यांच्याकडे. 3 बॉल झाले, 4 चेंडू झालेले आहेत आणि 5वा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण आता थोडासा मागडा होताना पाहायला मिळत आहे. तीन सिंगल 1 डबल या सामन्यात तुम्हाला पाहायला. शेवटचा चेंडू गुणलेखामध्ये थोडीशी चुकीची दुरुस्ती. आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली 24 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि एका षटकात तब्बल 19 धावांची गरज आहे वाटतं. 21. तर 6 षटकांमध्ये एका षटकामध्ये 21 धावांची गरज. शेवटचा षटक तुम्ही पाहू शकता. अवधूत या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर आमंत्रित करण्यात आले. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत अवधूत. न्यू गोलंदाज असेल ते अवधूत. 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. षटकार पैसे लावायचे आहेत का? 7 चेंडू 21ची गरज. सामना पूर्णपणे अटीतटीचा आणि साहेबांनी स्वप्नील साहेबांनी पुन्हा एकदा ATM खुले केलेत. जर विकेट काढली तर अवधूत यांना नामी संधी आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज. अवधूत
न्यू गोलंदाजच्या मार्कवर असतील ते अवधूत पाचपुते. 40+ क्रिकेट खेळतात सातत्याने. अजूनही फिटनेस त्यांचा चांगला आहे, अजूनही क्षमता आहे त्यांच्यामध्ये चांगला क्रिकेट खेळायची. उद्या नायगावमध्ये सुद्धा तुम्हाला ते इन ॲक्शन पाहायला मिळतील. 7 चेंडू 21 ची गरज. काय कमबॅक केला गोलंदाजांनी तुम्ही पाहू शकता. देव यांनी, त्यानंतर राहुल यांनी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. विजय पवार यांनी आधीच हा चेंडू खेळून काढलाय. अक्षय तायडे चेंडूच्या खाली येतील. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला अक्षय तायडे यांच्याकडून आणि धावा कंप्लीट केल्या विजय पवारने 2. विजय पवार असा खेळाडू आहे कधी सामन्याला कलटणी देऊ शकतो आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे 6 चेंडूंमध्ये 21 धावा करायची. पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा तर वसूल केल्या आहेत. आता 5 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची गरज. अवधूत पाचपुते यांनी जर फलंदाजाला बाद केला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येतील आमचे माननीय साहेब स्वप्नील साहेब यांच्या मार्फत. चार 5 चेंडू 19 धावांची गरज. स्वीप केलेला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात तुम्ही पाहू शकता. बाब्या तिथे तैनात होते. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नकार दिला. आता धावसंख्या वाढते. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 4 चेंडू 18 ची गरज. धावसंख्या 24 होती. 2 चेंडूवर 3 आले. 27 झाले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होता तर फास्ट खेळा. अजूनही एक सामना कव्हर करायचा आहे. तब्बल 5:45 झाले आतापर्यंत. एक सामना अजूनही शिल्लक. रनअप मध्ये पुन्हा एकदा फ्लंबिंग झालेत, विस्कळीत झालेत. 4 चेंडू 18 ची गरज. विजेंद्र यांच्याकडे क्षमता आहे, विजेंद्रकडे ती ताकद आहे आणि असे बरेचसे सामने विजेंद्र यांनी जिंकून सुद्धा दिलेत. शॉर्ट पिच चेंडू यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता. नीटसा बॅटवर आला नाही. फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होते अवधूत. आता 3 चेंडू 17 ची गरज. 3 चेंडू 17. पूर्णपणे कमबॅक केलं. वायसीसी संघ असा वाटत होता चौथ्यांदा मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. 3 वेळा लगातार चॅम्पियन ठरला वायसीसी संघ. यावेळी खेचून काढला अक्षय तायडे. चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढते. 1 होते आणि आता फक्त तुम्हाला 2 चेंडू हे रिलीज करायचे आहेत. चेंडू सोडायचे आहेत. दोन चेंडू तुम्हाला सोडायचे आहेत. त्यामुळे आता धावसंख्या 2 चेंडू मध्ये 16 ची गरज. 2 चेंडू 16 ची गरज. सामना पूर्णपणे आणि यावेळी जोरदार प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आता 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. एक चेंडू 10 ची गरज. सामना पूर्णपणे राधे 11 डोंबिवली या संघाच्या बाजूने आणि विजय संघ ठरलाय तो या सामन्यामधील राधे 11. तर साहेबांचे पारितोषिक आम्ही पुन्हा एकदा त्यांना देत आहोत. तर धन्यवाद साहेब. तर वळूया मॅचच्या दिशेने. चांगली कामगिरी केली. गोलंदाज असतील अवधूत आणि सेमीफायनलची लढत. सेमीफायनल मध्ये तुम्ही पाहू शकता ऑलरेडी सेमीफायनल मध्ये गेलेला संघ I11 यंगस्टार विरुद्ध त्यांच्या विरुद्ध असेल तो आत्तातील सामन्यातील विजय संघ राधे 11 डोंबिवली. तर या 2 संघांदरम्यान आता तुम्ही सेमीफायनलचा सामना पाहू शकता. 4 षटकांच्या लढत असतील तर कर्णधार राधे 11 संघाचा नचिकेत आणि